यांच्याकडे ते घेत आहेत. ओडिसी, कथ्थक आणि भरतनाट्यम या तीनही नृत्य प्रकारांना ते त्यांच्या हार्मोनियमची त्याचप्रमाणे त्यांच्या आवाजाची साथ नेहमी देत असतात. सर्वांतर्फे मनोज देसाई यांचं स्वागत. तबल्यावर आहेत श्री प्रसाद आजरेकर. त्यांना संगीताचा कौटुंबिक वारसा लाभलेला आहे. सितार आणि तबला या वादनामध्ये गुरुवर्य असलेले पंडित नयन घोष यांचे ते शिष्य आहेत. संगीताच्या प्रांतात साचेबद्ध विचारांची चौकट मोडून सतत काहीतरी नवीन प्रयोग करणं हे त्यांना आवडतं. बियॉन्ड, खाली के रूप अनेक, ट्रीट बीट, बोल शिवम अशा अनेक प्रकारच्या कार्यक्रम त्यांनी स्वतः संगीतबद्ध केलेले आहेत. मानवी शरीरातील 7 चक्रांवर आधारित व्हील्स ऑफ लाईफ हा सुद्धा कार्यक्रम त्यांनी स्वतः संगीतबद्ध केलेला आहे. झी मराठीच्या अनेक कार्यक्रमांसाठी म्युझिकल ट्रॅक्स त्यांनी संगीतबद्ध केलेले आहेत. समन्वय नावाचा एक कार्यक्रम, आगळा वेगळा कार्यक्रम ते करत असतात, ज्यामध्ये गायन, वादन आणि नृत्य या तीनही कलांचा आविष्कार असतो. आणि त्यामध्ये सौ सोनिया परचुरे व सौ गीतिका वर्दे कुरेशी यांच्या जोडीने ते सतत समन्वय नावाचा कार्यक्रम करत असतात. त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीत या विषयावर एक पुस्तकसुद्धा लिहिलेलं आहे. त्याचं नाव आहे काल तपस्या. आणि ठाण्यात जो उपवन फेस्टिवल होतो तिथे दरवर्षी ते उत्साहाने सहभागी होत असतात. प्रसाद आजरेकर यांचं सर्वांतर्फे मनापासून स्वागत. त्यानंतर सौ अलका गुजर, संगीत या विषयात त्यांनी MA केलेलं आहे आणि आज त्या सतारीवर या कार्यक्रमाला साथ देणार आहेत. गुरु आचार्य जियालाल वसंत यांच्याकडे त्यांनी संगीताचं शिक्षण घेतलेलं आहे. पार्श्वगायक सुरेश वाडकर यांच्या त्या गुरु भगिनी आहेत. गेली 30 वर्षे अंधेरीच्या श्री समर्थ विद्यालय येथे ते त्या संगीत शिक्षिका म्हणून काम पाहतात. अनेक चित्रपट, नाटक, TV सिरियल यामध्ये त्यांनी सतार वादन केलेलं आहे. पंडित बिरजू महाराज यासारख्या अनेक दिग्गज कलाकारांना त्यांनी सिताराची साथ दिलेली आहे. अशा या अलका गुजर यांचं सुद्धा मनापासून स्वागत. आणि अर्थात आपल्या समोर सादर हा नृत्याचा कार्यक्रम करणार आहे ते श्री नकुल घाणेकर. वयाच्या 7व्या वर्षापासून कथ्थक शिकण्यास त्यांनी सुरुवात केली आणि गांधर्व महाविद्यालय मिरज येथून नृत्य अलंकार ही पदवी त्यांनी प्राप्त केली. गेली 15 वर्षे गुरुवर्या नृत्य अलंकार सौ सोनिया परचुरे यांच्याकडे ते कथ्थकचे प्रशिक्षण घेत आहेत आणि अजूनही त्यांचा हा प्रवास सतत चालू आहे. लाईफ सायन्स या विषयात त्यांनी MSc केलं आहे मुंबई विद्यापीठातून. सिंगापूर, सॅन फ्रान्सिस्को येथून लॅटिन बॉलरूम शैलीचं आणि विशेष करून साल्सा आणि मेरिंगे या पाश्चात्य नृत्य शैलीचं त्यांनी खास प्रशिक्षण घेतलेलं आहे. गेली 14 ते 15 वर्ष ठाण्यामध्ये डिफरंट स्ट्रोक्स नावाची नृत्य संस्था ते चालवतात. या संस्थेतून कथ्थक बरोबरच साल्सा, बचाता, मेरिंगे, जायू या पाश्चात्य शैलीचे नृत्य प्रकार ते शिकवत असतात आणि आजपर्यंत जवळपास 3000हून अधिक विद्यार्थी तिथून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले आहेत. पक पकाक पकाक पक पक पकाक ही पोरगी कोणाची, तुला शिकवीन चांगलाच धडा या चित्रपटांसाठी सहाय्यक नृत्य दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. सोनिया परचुरे यांच्या शरयू नृत्य कला मंदिर सभाचं काही पाळावं लागतं म्हणून, नाही तर मी तुला सोनी सुद्धा म्हणू शकतो, पण आज तुझा मान आहे. आणि नकुल घाणेकर आपल्या गुरुवर्यांसमोर कार्यक्रम सादर करतायत तेव्हा ही माझी जबाबदारी आहे की सौ सोनिया परचुरे म्हणणं. तर सौ सोनिया परचुरे निर्मित कृष्णा या बॅलेमध्ये कृष्णाची मध्यवर्ती भूमिका ते करतात. त्याचप्रमाणे संत ज्ञानेश्वर, गीत रामायण, चेस आणि परिणत या बॅलेमध्ये पण त्यांचा सहभाग असतो. अनोळखी, अजूनही चांदरात आहे,
अस्मिता, जय मल्हार या मालिकांमधून त्यांनी काम केलेलं आहे. सध्या झी युवा यावरील श्रावण बाळ रॉकस्टार या मालिकेत ते भूमिका करतात. तुझ्यासाठी प्रिया रे आणि इंदिरा या नाटकांमध्ये सुद्धा त्यांनी आपली भूमिका केलेली आहे. अनेक पुरस्कार त्यांना आत्तापर्यंत मिळालेले आहेत. त्याच्यात स्टार प्रवाहवरील नच बलिये या रियालिटी शोमध्ये ते विजेते होते. अजूनही चांद रात आहे या मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा झी गौरव पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. रोटरी क्लब ऑफ ठाणे तर्फे यूथ एक्सलन्स अवॉर्ड आणि नृत्य व दिग्दर्शन क्षेत्रातील वसंत सोमण स्मृती पुरस्कार इत्यादी पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत.